नमस्कार. आज वैशाख शुद्ध अष्टमी. आज आपण श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चैतन्य गाथामधील काही ओव्या बघणार आहोत. गंगाबाईस नमस्कार, भवसागर होय पार, मृत्यू लोकी मिळे मुक्ती, स्नान करिता भागीरथी, मार्जन करता हो नर, जन्म मृत्यू होय दूर, भाव गंगेचे ध्यान धरी, त्याचे दुरित गेले दुरी, अंतकाळी गंगामुखी, त्याचे पूर्वज होती सुखी, दास म्हणे शरण हा बाळ, माझे उद्धरावे कुळ. गंगा महात्म्यावर बहुतेक संतांनी अभंग ओव्या लिहिल्या आहेत. ऋग्वेदात 2 वेळा उल्लेख असला तरी सिंधू व सरस्वतीला महत्त्व होते. ब्रह्मपुराणात गंगेचे भरपूर वर्णन आहे. गंगा ही भारतवर्षाची राष्ट्रीय नदी व महातीर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रात जे महत्त्व गीतेचे तेच धार्मिक क्षेत्रात गंगेचे आहे. ज्याच्या चरणकमलापासून गंगेचा जन्म झाला त्या श्रीकृष्णाने गीतेत सर्व प्रवाहात मी गंगा आहे, स्तोत्र सामस्वी जान्हवी असे म्हटले आहे. ती गंगा खरोखर अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र आहे. जिथून गंगा वाहते तो देश व गंगा तीरावरील तपोवन हे सिद्धिक्षेत्र आहे. गंगेसारखे तीर्थ नाही, न गंगा सदृश्यम तीर्थ. गंगा भूतलावर अवतरण झाल्यावर गंगाद्वार, प्रयाग, गंगासागर या ठिकाणी महत्त्व पावली. तेथे स्नान करणारे स्वर्गाला जातात. गंगा मैया म्हणून ती प्रसिद्ध असून हिंदू भाविक मनाने तिला मातेप्रमाणे मानून तिचे पाणी तीर्थ मानले. संतांनी, सत्पुरुषांनी गंगाजलाचे पावित्र्य मान्य केले आहे. सर्व धर्म संप्रदाय तिचा आदर करतात. शंकरांनी तिला मस्तकी धारण केली म्हणून शैव, विष्णूच्या चरण कमलातून ती निघाली म्हणून वैष्णव व शाक्त तिला आदिशक्तीचे मूळ मानतात म्हणून सर्वांमध्येच ती परम आदरणीय मानली गेली आहे. वाल्मिकींनीही तिच्यावर एक अष्टक रचले आहे. तिचे पाणी तर औषधम जान्हवी तोयम असे मानून पवित्र मानले जाते. सर्व प्रकारचे उपभोग प्राप्त व्हावेत म्हणून गंगेची पूजा करतात. हिला भीष्माची माताही मानून महाभारतकाराने तिला महत्त्व दिले आहे. ती विष्णुपदी, भागीरथी व त्रिपथगा या नावानेही ओळखली जाते. मोक्षार्थीही तिला शरण जातात. इतके तिचे महत्त्व सिद्ध झालेले आहे. गोंदवलाचे सत्पुरुष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला गंगेविषयीचा भक्तिभाव प्रकट करताना म्हणले आहे की गंगाबाईला नुसते डोळ्यांनी पाहिले तरी माझी पापे धुराळा होऊन उडून गेली. आता भागीरथी मुक्त केल्याने पापाला जागाच राहिलेली नाही. माझ्या या विश्वासाला प्रयाग तीर्थाचीही साक्ष आहे. मी गंगेला नमस्कार केला तरी माझे चित्त शुद्ध होते. मन, धन, स्त्री, अहंकार या मोहापासून दूर राहते. हे गंगे, खरोखरच द्रव्य, धन मला विष्ठेपरी वाटू दे. हे माते, तुझी थोरवी महान आहे. तू शरणागताला मुक्त करतेसच. गजेंद्रालाही नाही का रामाने वैकुंठाला नेले? तुझेही पापी जनांना मुक्त करण्याचेच काम आहे. तेव्हा मलाही मुक्त कर. तुला नमस्कार केला तर महादोष जातात. हे शिवकन्ये गंगे, मला रामनामी गोडी लागावी ही भीक घाल. कृपा कर. खरे तर तुझे दर्शनच मुळी पाप दूर करते. प्रवाहित होणाऱ्या माते गंगे, तू म्हणजे भगवंताच्या चरणाचे तीर्थ आहे. हे साधू संताचे आई, मी तुला शरण आलो आहे असे म्हणून ब्रह्मचैतन्य दीनदास म्हणतात. हे माते गंगे, तुला नमस्कार. तुझ्यामुळेच भवसागर पार होता येते. हे भागीरथी, तुझ्यात स्नान केले असता मुक्ती मिळते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटता येते. दीनदास म्हणतात, भावे गंगेचे ध्यान धरी, त्याचे दुरित गेले दुरी. ज्याच्या मुखी अंतकाळी गंगा पडते त्याचे पूर्वजही सुखी होतात. दीनदास म्हणतात,
मी तुझा बाळ आहे. तुला नम्रपणे शरण आलो आहे. तू माझ्या सर्व कुळाचा उद्धार कर. अतिशय सुबोध प्रासादिक भाषेत गंगेचे महात्म्य दीनदासांनी सांगितलेले आहे. वाचे म्हणता गंगा सकळ पापे जाती भंगा, असं संत नामदेव म्हणून गेले. धन्यवाद. मी पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.